पण तुझं नातं आमच्या बरोबर रक्ताचं नाहीये ना, म्हणून अशी वागलीस ना तू. आज सावत्रपणा दाखवून दिलास ना तू. स्वानंदी मॅडम, हे घ्या, पाणी घ्या. नको घ्या हो. नकोय मला पाणी, नको मला काही नकोय. तुम्ही स्वानंदी मॅडम ही गोष्ट खूप मनाला लावून घेतलीत तुमच्या. खूप मनाला लावून घेतली म्हणजे मनाला लागणारच ना. आपली माणसं आपल्यावर आरोप करतात तेव्हा असंच वाटतं ना. आणि मी खरं सांगते हो तुम्हाला, मी स्वतः गेले होते दुकानात. मी माझ्या हाताने साडी घेतली. साडी घरी घेऊन आल्यानंतर मी आजींना नेऊन दाखवली. आम्ही दोघी बोललो त्या साडीबद्दल की रंग छान आहे, ही साडी सुष्मिताला आवडेल, तिच्यावर छान दिसेल. आणि हे असं ड्रेस वगैरे देण्याचा प्रश्न नाही येत ना. मी का देईन ड्रेस? आपलं रिसेप्शन ठरलंय, आजींनी सांगितलंय. मुळात आजी म्हणाल्या की ट्रेडिशनल थीम आहे. असं असताना मी का ड्रेस वगैरे देईन? मला नाही का या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची पडली आहे. आणि मुळात माझं स्वतःचं कुटुंब आहे. आता हे घर माझं आहे. मग मी माझ्या घराच्या बाबतीत, माझ्या बहिणीच्या बाबतीत हे असं का वागेन? स्वानंदी मॅडम, कुठल्या कार्यक्रमामध्ये आपण काय घालायचं आणि आपल्या माणसांना काय घालायला सांगायचं, एवढे संस्कार आहेत ना मला माहिती आहे. तेवढं मला कळतं. कसं नुसतं का होईना, पण आपण आता हे लग्न मान्य केलं. मी विचार केला होता रिसेप्शन आहे, रिसेप्शनच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊ, पुन्हा एक नवी सुरुवात करू. पण सगळ्यावर पाणी पडलेलं आहे. पण ऐका ना, मी शपथ घेते, मी माझ्या बाबांची शपथ घेऊन तुम्हाला सांगते, मी ह्यातलं काहीच केलेलं नाहीये हो. मी खरंच साडी घेतली होती. मी खरं सांगते, मला माफ करा, माझ्याकडे पुरावा नाही आता तुम्हाला द्यायला, पण मी साडीच घेतली होती. बस. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि ऐका, तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. असं कसं पुराव्याची गरज नाही? तुम्ही पुराव्यांशिवाय कुठल्या गोष्टी करता? तुम्हाला पुरावा द्यायला लागेल. मी कुठून आणि कसा पुरावा? स्वानंदी मॅडम, आनंदच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यातनं मी खूप मोठा धडा घेतला, आणि तोही तुमच्याकडनं. म्हणजे कुठला धडा? जेव्हा समोरच्या माणसावरती विश्वास ठेवावा की नाही अशी परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा आपल्याला पुराव्याची गरज लागते. पण जेव्हा गोष्ट आपल्या जवळच्या माणसाची असते ना स्वानंदी मॅडम, तेव्हा पुराव्यापेक्षा सुद्धा आपलं मन आणि आपली बुद्धी आपल्याला काय सांगते हे जास्त महत्वाचं. आणि माझा पूर्ण विश्वास आहे, मला पुराव्याची गरज नाही. काहीतरी गडबड झाली असणार आहे, कळेल. तुम्ही शांत व्हा, रडू नका प्लीज. काय झालं? सुष्मिता लग्न करून या घरात आली आहे ना, त्या दिवसापासून मला ना अशी रोज हळूहळू थोडी माझ्यापासून लांब जाताना दिसते. आणि मला ना खूप असह्य वाटतंय, कारण मला ही परिस्थिती बदलता येत नाही. आणि माझी बहीण माझ्यापासून रोज अशी लांब चालतीये.